नागपुर पुलिस को एक बड़ी कामयाबी हाथ लगी है। सोनेगांव पुलिस थाना की डीबी टीम ने तत्परता दिखाते हुए महज 24 घंटे के अंदर एक बड़ी चोरी के मामले का पर्दाफाश किया है और 2 आरोपियों को धर दबोचा है। पुलिस के मुताबिक मामला 12 जुलाई का है, जब सोनेगांव तालाब के पास बने गार्डन में कुछ महिलाएं घूमने आई थी। उन्होंने जब अपनी गाड़ी पार्क की तो चोरों ने गाड़ी की डिक्की खोलकर उसमें रखा मोबाइल फोन, यूनियन बैंक ऑफ इंडिया के मास्टर लॉकर्स की चाबियां और करीब 3000 रुपए नगद उड़ा लिए थे। सोनेगांव पुलिस ने इस संबंध में मामला दर्ज कर जांच शुरू की थी। जांच के दौरान पुलिस ने इलाके के सीसीटीवी कैमरों को खंगाला। तकनीकी जांच और कड़ी मशक्कत के बाद पुलिस ने 2 आरोपियों की पहचान की और उन्हें हिरासत में ले लिया। पकड़े गए आरोपी के नाम रोशन अशोक बोबड़े, उम्र 40 वर्ष, जो नागपुर शहर का एक शातिर और रिकॉर्डेड अपराधी है, और आरोपी मंगेश सुधाकर तरार, उम्र 43 वर्ष, जो इस चोरी में उसका मददगार था। ये दोनों ही आरोपी गोपाल नगर बस स्टॉप के पास के रहने वाले हैं। पुलिस ने बताया कि ये गाड़ियां सोनेगांव, सकरदरा, हुड़केश्वर और सदर पुलिस थाने के इलाके से चुराई गई थी। पुलिस ने अब तक कुल 2,51,000 रुपए का माल जब्त किया गया है। आगे की जांच सोनेगांव पुलिस कर रही है। नेमकं माहिती आहे तो आरोपी आहे देखील त्याचा मुद्दा व्यक्त करण्यात आलेला आहे। टीम आहे ज्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आपल्या मार्गदर्शनात संपूर्ण कामगिरी केली आहे का? दिनांक 12 जुलै 2026 रोजी पोलीस स्टेशन सोनेगाव या ठिकाणी जे आहे अपराध क्रमांक 144/2026 नुसार जे आहे 303(2) नुसार जे आहे गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये जे आहे फिर्यादी महिला ज्या आहेत या सोनेगाव तलावच्या बाजूला असलेलं जे गार्डन आहे या गार्डनमध्ये जे आहेत फिरायला आलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांनी गाडी पार्क केल्यानंतर त्या गाडीच्या डिक्कीला जे आहे डिक्की उघडून त्यामधून जे आहे त्यांचा मोबाईल फोन, तसंच त्यांच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या ज्या मास्टर लॉकर्सच्या चाव्या होत्या त्या चाव्या, तसंच त्यांचा 3000 रुपयाचा जो मुद्देमाल आहे हा चोरीला गेलेला होता। तर या गुन्ह्याच्या तपासामध्ये आणि या गुन्ह्यामध्ये जे काही आमचं डीबी पथक आहे यामध्ये डीबी पथकामध्ये जे आहे PSI विक्रांत कारटकर, त्यानंतर जे आहे हेड कॉन्स्टेबल विकास, हेड कॉन्स्टेबल मंगेश, हेड कॉन्स्टेबल राजेश मासराम, त्याच्यानंतर जे हेड कॉन्स्टेबल दिनेश आणि पोलीस कॉन्स्टेबल गगन आणि वैभव लबडे या लोकांनी जे अतिशय याच्यामध्ये 24 तासामध्ये मेहनत घेतली आणि याच्यामध्ये यांनी CCTV कॅमेरेज बघितले आणि त्या CCTV कॅमेरेजच्या आधारे जे आहेत यांनी 2 आरोपी यामध्ये निष्पन्न केलेत आणि हे 2 आरोपी निष्पन्न केल्यानंतर जे आहे सतत त्या लोकांचे तांत्रिकरित्या लोकेशन्स आणि यांचा पाठलाग करत यांच्याबद्दल माहिती काढत या लोकांनी जे या 2 लोकांना जे आहे काल ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामध्ये त्यांच्याकडून दोन्ही आरोपीकडून जे आहे हा गुन्हा तर आमचा उघडकीस झालेलाच आहे, त्याच्यासोबतच जे आहे पोलीस स्टेशन सोनेगाव येथील 29/2026 मध्ये चोरीस गेलेलं वाहन हे सुद्धा मिळून आलेलं आहे। पोलीस स्टेशन सकरदरा असेल, पोलीस स्टेशन हुडकेश्वर असेल आणि पोलीस स्टेशन सदर असेल या 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गेलेल्या वाहनसुद्धा जे आहे याच्यामध्ये मिळालेलं आहे। याच्यामध्ये 5 वाहनं जे आहेत ते मिळालेले आहेत। तर ही सदरची जी कामगिरी आहे हे नागपूर शहराचे माननीय पोलीस आयुक्त सर विश्वास नागरे पाटील सर, सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर, अपर पोलीस आयुक्त सर वसंत परदेशी सर, तसेच आमच्या झोनचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे पोलीस ठाणे सोनेगावने केलेली आहे। यामध्ये जो आहे यामधले 2 आरोपी आम्ही जे आहे ते निष्पन्न केलेले आहे। याच्यामध्ये एक रोशन अशोक बोबळे, वय 40 वर्ष, प्लॉट नंबर 2, गोपाळनगर बस स्टॉपजवळ नागपूर, आणि दुसरा आरोपी आहे मंगेश सुधाकर तरार, वय 43 वर्ष, हा सुद्धा गोपालनगर बस स्टॉपजवळ नागपूर राहणारा आहे। तर यामध्ये आरोपी क्रमांक 1 जो आहे रोशन बोबळे हा नागपूर शहरातील रेकॉर्डवरचा आरोपी आहे। याच्यावरती जे आहे आम्हाला जी आतापर्यंत माहिती प्राप्त आहे याच्या 2019 पर्यंत, म्हणजे शेवटचा गुन्हा याने 2019ला केलेला आहे, असे 15 गुन्हे जे आहेत या रोशन बोबळेवरती जे आहेत ते दाखल आहेत, अनेक चोरीचे, विविध चोरीचे। आणि आरोपी क्रमांक 2 जो आहे हा त्याचा सहकारी म्हणून निष्पन्न झाला आहे। याच्यावरती सध्या आम्हाला गुन्हे अभिलेख जो आहे तो मिळून आलेला नाही। तर आमची टीम जी आहे याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही या सर्व जो मुद्देमाल आहे अप्रॉक्सिमेट 2,51,000 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो आम्ही जप्त केलेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही अधिक तपास करून जे आहे अनेक गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। तसेच माझे पोलीस स्टेशन सोनेगावच्या वतीने जे आहे नागपूर शहरातल्या सर्वांना हे आव्हान राहील
की ज्यांच्यासोबत अशा चोरीच्या घटना झाल्या असतील तर त्यांनी निश्चितच जे आहे पोलीस स्टेशन सोनेगावला जे आहे ते संपर्क केला.